हॅलो जी, नमस्ते. वेलकम बॅक टू माय चॅनल. बँकॉकची हॉस्टेल संपून आता सुरू होते थायलंडची मोस्ट ब्युटिफुल जर्नी. आज आपण जाणार आहोत फुकेटकडे. तर बँकॉकमधला आपला प्रवास संपून आम्ही डिसाईड केले की फुकेटला फ्लाईटने जाऊया. कारण रोडने गेलो असतो तर खूप वेळ लागला असता. बँकॉक ते फुकेट हे जवळपास 800-850 किलोमीटर काहीतरी आहे. फ्लाईटने मात्र आम्ही कम्फर्टेबल आणि क्विक पोहोचलो. आणि बिलीव्ह मी, वरतून दिसणारे ते थायलंडचे आयलँड्स एकदम नेक्स्ट लेवलचे होते. फुकेटला पोहोचताच पहिल्या क्षणी जाणवलं, इथल्या वाईब्स ना बँकॉकपेक्षा खूप रिलॅक्सिंग आहेत. हवा फ्रेश, वातावरण पीसफुल, सगळीकडे फक्त ग्रीनरी. फुकेटला पोहोचल्यावर पहिल्यांदा आम्ही हॉटेलवर चेक इन केलं आणि फ्रेश होऊन थेट निघालो आम्ही बीचकडे. बीच ना हे वॉकिंग डिस्टन्सवर होते, त्यामुळे आम्ही पायीच बीचवर गेलो. पेटॉंग बीच हे बीच ना खरंच खूप सुंदर होते. फुकेट मधले ऑलमोस्ट सगळे बीचेस खूप सुंदर आहेत. संध्याकाळची वेळ होती म्हणून आम्ही तिथे जास्त खेळलो नाही. त्या वेव्हचा आवाज, सनसेट हे पाहून ना खरंच माइंड रिलॅक्स झालं. आणि समुद्राचा तो फील घेऊन आम्ही निघालो आमच्या हॉटेलकडे. बीच वरतून परत जाताना एकदम व्हायब्रंट असा रस्ता लागला. दोन्ही बाजूंना शॉप्स, रेस्टॉरंट, लाईट्स आणि म्युझिक. ऑनेस्टली त्या वाईब्स खूप अमेझिंग होत्या. इथे लाईट्स, म्युझिक आणि क्राऊड सगळं लाईव्हली वाटतं. फुकेटचा हा पार्ट थोडासा एनर्जेटिक आहे आणि टुरिस्टसाठी फुल्ली एंटरटेनिंग. तुम्ही फॅमिली सोबत असाल ना तर काही एरिया अवॉइड करू शकता, पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप इंटरेस्टिंग होता. तर अशी होती आपली बँकॉक ते फुकेटची जर्नी. फुकेटचा फर्स्ट डे खूपच पीसफुल आणि ब्युटिफुल गेला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोर करणार आहोत फुकेटचे अजून अमेझिंग प्लेसेस. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय, स्टे ट्यून. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.